ऑल द बेस्ट. सामना सुरू करायचा आहे. स्ट्रायकिंगला कल्पेश आणि पहिला चेंडू बाळकृष्णचा समोरच्या एंडने. क्रॉस बॅटेड शॉट, अप्रतिम फटका, बेसबॉल हिट फेकून दिलाय पहिल्या चेंडूवर. धडाडती सुरुवात आणि चेंडू सीमारच्या बाहेर, षटकार. काय स्पष्ट केलं या शॉट पहिल्या चेंडूवर ते कल्पेश मोहितेने, आणि अत्यंत विध्वंसक असा फटका तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजेच कल्पेशच्या बॅटमधून षटकार ठोकत असताना आपलं खातं आणि संघाचं खातं सुद्धा त्याने उघडलंय, ते म्हणजेच 6 धावेने. पहिल्याच्या चेंडूवर आक्रमक सुरुवात, जणू काही इरादे ते स्पष्ट करत असताना पहिल्याच षटकापासून पहिल्या चेंडूपासून. आणि कल्पेशमध्ये जसा उल्लेख सातत्याने होत होता या खेळाडूबद्दल, या फलंदाजाबद्दल, आणि तशी सुरुवात, तशी मात्र ओळख त्याने दिली आहे पहिल्या चेंडूवर आपलं खातं संघासाठी उघडत असताना. श्रीराम वर्धे आणि फायटर्स या संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कल्पेश. धावसंख्या धावफलकार पहिल्या चेंडूवर 6 धावा. बाळकृष्ण पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस आहे, बॉटम हँडचा वापर ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये फ्लिकचा फटका, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न, 2 धावा होणार पूर्ण वेगाने. थँक्यू सर. एक मिनटं. अण्णा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. शहर प्रमुख, शिवसेना शहर प्रमुख गायकवाड साहेब यांचं आगमन होतं आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावा अंकित झाले धावफलकार ते 8 धावा. एक षटकार, एक डबल. कॉन्फिडेंटली बॅटिंग इथे करत असताना कल्पेश मोहिते. बाळकृष्ण पुढचा चेंडू घेऊन पुन्हा त्या समोरच्या एंडने उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओव्हर पिच आहे, फुलटॉस चेंडू बॅटर करून घेतला, ऑन साईडला प्लेस केला आहे. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. बॅकअप तिथे आहे. एकच धाव. शफल होत असताना ऑप्शनच्या थोडंसं बाहेर येत असताना मिडलिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला ऑन साईडला आपण बघितलं खूप चांगलं एक्झिक्युशन, आणि मिड विकेटला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, कारण चेंडू थोडासा ओव्हरपिच होता पण बॅटर फुलटॉस करून घेतला तोपर्यंत कल्पेशने, आणि एक धावसंख्या अंकित करून स्ट्राईक एंडला त्याने मात्र आणल्या आता फलंदाजीला, म्हणजे सुजित वाघमारेला. 9 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, फटका चुकीचा आहे. शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे चुकलं आहे सुजितचं स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ थोडासा चेंडू तुम्ही पाहता स्लोरून हाताळला, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, वेग कमी केला, आणि गुडलेंथवरून थोडासा किंचितचा चेंडू बाउन्स केला आहे आणि सरप्राईज केलं आहे स्ट्रायकिंग केला फलंदाज सुजित वाघमारेला. धावसंख्या धावफलकार 9 धावा कायम आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, पुन्हा एकदा तसा चेंडू. लास्ट मुमेंटला बॅटचा फेस ओपन करून स्टिअर करायचं होतं, कारण गॅप खूप मोठा होता, त्या गॅपमध्ये खेळायचं होतं पण टायमिंग होत नाही आहे. सुजितच्या जवळ कल्पेश होते, काय चुका एक्झॅक्टली होत्या त्याच्याकडून, त्या चुका त्याला तो सांगतोय, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा आहे. तो मात्र सांगू शकतो की चेंडू कशाप्रकारे रिलीज होतोय, कशाप्रकारे तो बाउन्स होतोय, कशाप्रकारे तो टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होतोय, इन स्विंग होतोय, सगळ्या गोष्टी नॉन स्ट्रायकिंग एंडला उभ्या असताना कल्पेश बघतोय, आणि तोच मात्र कांदा मात्र दिला आहे निश्चितच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुजितला. बघायचं इम्प्लिमेंट कशाप्रकारे करणार. हा इथे प्लेड ऑन, खराब शॉट सिलेक्शन, आणि पहिलाच धक्का लागलाय मैदानावर. तुम्ही पाहताय तर श्रीराम वर्धा आणि फायटर्स या संघाला फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परततोय सुजित वाघमारे.
5 लॉंग ऑन बाउंड. माजी सरपंच भरतजी चोरगे साहेब या ठिकाणी दाखल झालेत. साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण व्यासपीठावर तानापन्न व्हायचंय. भरतजी चोरगे साहेब. चौथ्या चेंडूवर येतो तो चौकार. षटक समाप्त होत आहे. 2 षटकाचा खेळ ते समाप्त होत आहे आणि 2 षटकांमध्ये खूप मोठी उभारी घेतली, खूप मोठ्या उंची गाठली आहे आणि धावा तब्बल कुठल्या गेल्यात मैदानावर त्या 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. विनय तळेकर माझ्यासोबत जो खूप चांगला गुणसंख्यक लेखक तर आहेच पण सर येस कल्पेश मोहितेने 3 षटकार लगावलेत. त्यासाठी विजय तळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. विजयजी तळेकर संघाचे मॅनेजर आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्की असेल कल्पेश मोहितेसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू निलेश. तीच आमची चर्चा सुरू होती कॉमेंट्री बॉक्समध्ये. काही क्लिप्स आम्ही बघत होतो विनयच्या मोबाईलमध्ये, कारण विनयने सुद्धा गोलंदाजी केली आहे कल्पेश मोहितेला आणि तेच काहीतरी म्हणजे एक कानमंत्र मला तो देतोय, सांगतोय की कल्पेशला जर गोलंदाजी करायची असेल तर कशी प्रकारची गोलंदाजी किंवा कसे चेंडू टाकायला हवे आणि ते निश्चित विनय तळेकरने सुद्धा त्याला टाकलेले आहेत. 2 षटकात धावसंख्या 33 धावा, एक मोठा डोंगर उभारला आहे आणि याचं मागचं एकच कारण म्हणजे कल्पेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये बरसल्या अक्षरच्या गोलंदाजांवर. 33 धावसंख्येपैकी 32 धावा त्याच्या स्वतःच्या आहेत आणि त्या उघ्या 8 चेंडूमध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. श्रीराम वरदायनी फायटर्स मेन इन ऑरेंज आणि गोलंदाजी मार्कवर 3रा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो बाळकृष्ण. व बॉटम हँडचा खूप सुरेख वापर. ऑन द टोस बाउन्स होत असताना स्वतःच्या जागेवर ऑन साईडला फक्त प्लेस केलं. स्ट्राईक केला. पुन्हा आता कल्पेशला आणले त्याने. 3रा क्रमांकाचा फलंदाज मी पाहतात माझ्या आतमध्ये संदेश रुपेश आहे. रुपेशने स्ट्राईक रोटेट केले ते कल्पेशकडे. धावसंख्या धावफरकर 34 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना संघ तुम्ही पाहतात नाणेफेक जिंकून श्रीराम वरदायनी फायटर्स या संघाने निर्णय जो घेतला तो निर्णय आमचा योग्य आहे हा स्वतः कॅप्टन तिथे सिद्ध करतोय, दाखवतोय आपल्या बॅटमधून. हा निर्णय आमचा कुठेही चुकलेला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांचा जो स्ट्राईक गोलंदाज आहे ना, सागरला टार्गेट केलं मागच्या षटकामध्ये. सागरची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. 3 षटकार आपण बॅक टू बॅक बघितले, एक चौकार बघितला आणि अत्यंत महागडं षटक ठरलं या पूर्ण स्पर्धेमध्ये PTPLमध्ये ते सागरचं. बाळकृष्ण पुढचा चेंडू घेऊन समोरच्या एंडने सेकंड स्पेलमध्ये ओव्हर द विकेट आहे. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूपर्यंत पोहोचणार का? बुलेट शॉट 2 खेळाडूंच्या मधून हाताला चाटून चटकाचा फटका लागला आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. चेंडू ब्रश होऊन चाटून निघून गेला तो बरोबर स्क्रीन समोर. वेगवान फटका तो कल्पेशच्या बॅटमधून. दुसरा चौकार आपण पाहत आहोत त्याच्या बॅटमधून. मागच्या षटकात सुद्धा एक चौकार आपण बघितलाय. आणि दुपार सत्र आहे, रणरणत ऊन आहे, फटके जणू काय चटके लागत आहेत. एवढी वेगवान अशी अत्यंत वादळी खेळी तो करतोय आपल्या संघासाठी ओपनिंगला येत असताना. होतं विकेट. फुलटॉस आहे ऑन ड्राईव्ह. बरोबर खेळू तिथे सज्ज आहे. खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजी करा, फलंदाजी करा, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करा, कारण एखादा चांगला क्षेत्ररक्षक धावा वाचवू शकतो. पण इथे तुम्ही काय करतायत की चुका तर करतायत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला कल्पेशला इन्व्हाइट करताय. ज्या कल्पेशने आतापर्यंत घणाघाती हल्ले केलेत. संघाची धावसंख्या 40 जरी असेल ना, त्याच्या वैयक्तिक 38 धावा त्याच्यामध्ये आहेत. रुपेश पवार वैयक्तिक 2 चेंडू 2 धावा. त्याने आपलं काम बजावलं आहे, व्यवस्थित केलं आहे, मैदानावर आला आहे आणि फक्त तो स्ट्राईक देतोय. तो म्हणजे स्ट्रायकिंग केला फलंदाज कल्पेशला. हे फक्त काम तो करतोय. ओव्हर पिच आहे. वॉट अ शॉट. पण क्षेत्ररक्षण तिथे जज करत असताना खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप. कॅच सोडली तिथे, झेल सोडलाय डीपमध्ये त्या खेळाडूने. आदेशने झेल सोडला पण कल्पेशने संदेश दिला तिथे मात्र प्रत्येक चेंडू मी ठोकूनच काढणार. 11 चेंडूने काय बॅटिंग केली आहे. तब्बल 40 धावा. म्हणजे जवळजवळ 300 ते 350 पावणे 400 पर्यंत रन रेट त्याचा पोहोचला आहे वैयक्तिक. त्या स्ट्राईक रन रेटने बॅटिंग करतोय. 363 स्ट्राईक रन रेट विस्फोटक अंदाजमध्ये. यावर आपण अर्धशतक बघितलेत, पण असं अर्धशतक झळकवलं तुम्ही क्वचितच बघितलं असेल. बघायचं आहे ते अर्धशतक इथे पूर्ण करणार का. फक्त त्याला 10 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या धावफरकर 42 धावा. एकही एक्स्ट्रा आतापर्यंत नाही आहे. स्लोअर 1 चेंडू गतीमध्ये परिवर्तन.
ही चर्चा मगाशी विनयची सुरू होती माझ्यासोबत की स्लोअर वन चेंडू जेव्हा जेव्हा टाकले जात आहेत संभ्रमात टाकल्या गोलंदाजांनी ते म्हणजेच कल्पेश मोहितेला. स्लोअर वन जरी चेंडू असेल निश्चित तो चांगलाच त्यांच्या थायपॅडला ब्रश झाला आहे. थोडासा तिखट मारा अँड डॉट बॉल आफ्टर लॉंग टाईम चेंडू निश्चित निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. 2.5 षटकांचा खेळ झाला आहे. 42 धावा धावफलकावर व त्यापैकी 12 चेंडू 40 धावेंवर कल्पेश मोहिते खेळतोय. पंच स्वतः तिथे येत आहेत गाईड करत असताना त्या खेळाडूला कल्पेशला. क्रिकेटमधल्या अशा घडामोडी घडत असतात आपण बघत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपली आपली काळजी घ्यायची असते. बघा उन्हाचे दिवस आहेत, पाणी जास्तीत जास्त तुम्ही घ्या. डिहायड्रेशनचा त्रास या मुवमेंटला किंवा या क्षणाला जेव्हा क्रिकेट स्पर्धा होतात ना त्या मुवमेंटला होत असतो. त्यामुळे एनर्जी ड्रिंक घ्या, कोल्ड ड्रिंक नाही तर पाणी घ्या. पाणी जास्तीत जास्त आणि पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त शरीरामध्ये ठेवा, कारण डिहायड्रेशनचा त्रास प्रत्येक खेळाडूला होत असतो. इथे थोडंसं फटका थोडासा मिस झाला आणि थोडासा त्रास होतोय इथे मात्र फलंदाज स्ट्रायकिंग एंडला कल्पेश मोहितेला. 42 धावा धावफलकावर आहेत. नाणेफेक जिंकून श्रीराम वर्धानी फायटर्स संघाने नंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे. ते म्हणजे तुम्ही पाहतात अनिकेत भाऊ 11 या संघाला, ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये दोन्ही संघांना ऑल डाऊन केलं होतं, असा परफॉर्मन्स दाखवला होता. तो संघ इथे मात्र विकेटसाठी तरसतोय. बाळकृष्ण पुढचा चेंडू घेऊन चेंडू वॉट अ शॉट, पॉवर पॅक हिट. चेंडू हवेमध्ये आणि बरोबर स्क्रीनच्या वरून फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. षटकार. वेंद्रकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. धन्यवाद कैलाजी चव्हाण साहेब. कल्पेश मोहितेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. प्रत्येकाची जबाबदारी खूप चांगली आहे. tenniscricket.inचे आमचे सर्व कॅमेरामॅन, मी एकाचंच कौतुक करणार नाही पण सर्वांनी मात्र खूप चांगली जबाबदारी पाळली आहे, चांगलं काम केलं आहे आणि म्हणूनच PTPLचं हे पर्व तुम्हाला यशस्वीच्या शिखरावर जात असताना पाहायला मिळतं आहे. अप्रतिम कामगिरी आहे सर्वांची, सर्व कॅमेरामॅनची. धावसंख्या आपण बघत आहोत. अंकी जर एकूण धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16.00च्या गतीने तब्बल 48 धावा धावफलकावर. तब्बल 48 धावा धावफलकावर 16ची गती राखली आहे. मागच्या सामन्यात आपण 100च्या पलीकडे धावा बघितल्यात. विनय मला सांगतायत धावा कुठल्या गेल्या त्या धावफलकावर. एक्झॅक्टली 100 धावा. आणि तो बघायचा तो विक्रम इथे, त्या विक्रमाची बरोबरी काढणार का असं चित्र जणू काय उभारलं आहे कल्पेश आणि त्याच्यासोबत आलेला तो फलंदाज. फक्त सिंगल कव्हर करून रुपेश स्ट्राईक एंडला आणतोय तो कल्पेशला. सचिन, हा चेंडू आउटसाइड एज, कॉट बिहाइंड आणि अजूनही धक्का लागला मैदानावर. खूप वेळानंतर फलंदाज बाद होतोय तो स्ट्रायकिंग एंडला असताना रुपेश पवार. येण्यासाठी 48 लॉस ऑफ 2. सचिनचा पुढचा चेंडू शैलेशसाठी. हा चेंडू पायाच्या मागून एष्ट वाकवले आहेत. लाईन पूर्णपणे चुकवली
फलंदाजी पोझिशन स्वतःची बदलली, थोडासा शफल झाला, पण इथे मात्र नजर चुकणार नाही ती सचिनची. आणि काय गोलंदाजी केली आहे, दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद करत असताना क्लीन बोल्ड बाद केलाय. मधली एसटी वाकवली आहे ती शैलेश मोहितेची. डाऊन फ्रॉम दिस ओव्हर. एकूण 3 गडी बाद होतात आणि हॅट्रिक बॉल असेल तो निश्चित सचिनचा. बघायचं नवीन आलं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर येतो फलंदाजीला साहिल जाधव. अँड हॅट्रिक बॉल फॉर सचिन. हो, इनसाइड एज होती, मागे जातो चेंडू आणि चिकी सिंगल. एक चोरटी धाव घेतली आणि स्ट्राईक एंडला आले ते फलंदाज कल्पेश मोहितेला. कल्पेशने ज्यामध्ये फलंदाजी केली आहे 13 चेंडूत 46 धावेंची अप्रतिम आणि एक अजरामर खेळी पाहायला मिळते. अटॅकिंग बॅटिंग, धावसंख्या धावफलकर 49 धावा धावफलकर अंकित झालेत. 2 चेंडूत 2 विकेट सचिन. त्यानंतर शेवटच्या तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल घेतली, ती स्ट्रायकिंग एंडला येत असताना फलंदाज साहिल जाधवने आणि स्ट्राईक रोटेट केले ते कल्पेशला. ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडूवर येतोय. अजूनही चेंडू शोधतोय, 2 धावायचा प्रयत्न असेल आणि स्ट्राईक एंडला पुन्हा जात असताना कल्पेश मोहिते 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. 48 वर तो पोहोचलाय वैयक्तिक. तर संघाचं अर्धशतक सुद्धा झळकलं जाते. 50 धावा पूर्ण होत आहेत त्या मैदानावर. श्रीराम वरदायनी फायटर्स या संघाच्या धावसंख्या 51 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पेश मोहिते अटॅकिंग बॅटिंग. पुढचा चेंडू सचिनचा, समोर एक्झिक्यूट केला, झेल उडाला, क्षेत्ररक्षक जज करतो लॉंग ऑनला आणि ड्रॉप. किस्मत भी बहादुरों काही साथ देती है. गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतात. या षटकात त्याने 2 गडी बाद केले होते आणि या संघाचा एक विक्रम राहिला आहे अनिकेत भाऊ 11 या संघाचा, की कालच्या दिवसामध्ये त्यांनी सर्व संघांना ज्यांच्यासमोर ते संघ खेळले त्यांच्या सर्व संघाला त्यांनी ऑलडाऊन केलं होतं. आणि अशा मुवमेंटला येस निश्चितच 49 धावींवर तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या 52. आपण ज्या 2 धावा बघितल्या ना, तो मगाशी आपण तो फलंदाज बाद झाला त्याच्यावर आपण बघितल्या, म्हणजेच रुपेशच्या बघितल्या आणि आताची एक धाव ती म्हणजेच फलंदाज साहिलची. बाकी सर्व धावा 49 धावा एकटा कल्पेशच्या आहेत आणि तिथे मात्र संधी होती, तिथे मात्र त्याला बाद करण्याची. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. आदेशने दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे की आदेशकडून झेल सुटला आहे. एक तर तो मगाशी आपण बघितलं लॉंग ऑफला होता, आता तर लॉंग ऑनला होता आणि दोन्ही ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण, 2 झेल त्याने सोडलेले आहेत. आणि बघायचं आहे याचा उपद्रव किती होणार तो गोलंदाजी करत असताना अनिकेत भाऊ 11 या संघाला. एकूण षटकं संपतात ती 4 धावा अंकित झाल्या त्या 53. 13.25च्या गतीने सरासरी या षटकात थोडीशी खाली आणली आहे ती सचिनने. चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट निश्चित आपल्या नावावर केल्या, पण मोठा फटका मारण्याची संधी अजिबात दिलेली नाही आहे. आणि सचिनने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये आणि थोडंसं मात्र अंकुश लावल्या धावसंख्येला. 3 षटकाकडे आपण 48 धावा बघितल्या, तर या षटकात त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल बॉलिंग. गोलंदाजी मार्गावर 5वा षटक घेऊन गोलंदाज येतो तो विशाल. 2 संघ आजच्या दिवसामध्ये आम्हाला बघायला मिळेल की सुपर 6मध्ये प्रवेश केला आहे. ज्योती एंटरप्राइजेस एक संघ आणि एक मिथ 11ने काय परफॉर्मन्स दिला आहे. सार्थक 11 या संघासमोर जबरदस्त 2 हात करत असताना निर्णायक षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. स्लोअर 1 चेंडू, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक तिथे डीपमधून येतोय आणि झेल, सुरेख झेल टिपला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आणि फलंदाज येतो तो बाद. साठी गेला फलंदाज साहिल
आणि त्याची विकेट मिळवली गोलंदाजाने या षटकात विशाल सकपाळने. चौथा गडी बाद होतोय. अर्जुन पवार नवीन फलंदाज येतोय तो मैदानावर फलंदाजी करण्यासाठी. 6व्या क्रमांकावर अर्जुन पवार. धावसंख्या धावफलकावर 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अर्धशतकाच्या उंबरट्यावर उभा आहे म्हणजेच कल्पेश मोहिते ऑन स्ट्राईक. राऊंड विकेट विशाल. फुल टॉस आहे. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र कॉर्डिनेशन नाहीये. धावचीची संधी आणि मागे जावं लागतंय फलंदाजाला अर्जुन पवारला. स्लोअर चेंडूची हाताळणी करतायत गोलंदाज विशाल. या षटकामध्ये विशाल सकपाळ आणि संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतो तो कल्पेश मोहितेला. स्लोअर वन चेंडू पड भी दिया और ये जड भी दिया. 6 रन आणि अर्धशतक पूर्ण कल्पेश मोहिते या फलंदाजाचं. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त एंटरटेनमेंट फ्रॉम कल्पेश मोहिते. आणि हनुमान नगरमधून खास करून हा खेळ बघण्यासाठी, हा खेळाडूचा खेळ बघण्यासाठी किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाचा खेळ बघण्यासाठी मात्र खूप मोठ्या प्रमाणात हे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्या सर्व प्रत्येक प्रेक्षकाला अजिबात नाराज केलं नाही आहे ते कल्पेश मोहितेने. सुपर बॅटिंग. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा तोच तसाच प्रकारचा चेंडू होता. स्लोअर वन चेंडू पण आता मात्र दिशा बदलली. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर कॅमेरामॅनच्या डाव बाजूने आहे. चेंडू जातो तो सीमारेषेवर. 6 धावा. विस्फोटक अंदाजमध्ये 2 षटकार बॅक टू बॅक ठोकलेत ते विशाल सकपाळला. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता पण ते उडालच नाही आहे. बरोबर गोलंदाज तिथे चेंडू तिथे कव्हर करतोय फॉलो थ्रूमध्ये आपल्या विशाल सकपाळ. आतापर्यंत धावा खर्च केला त्या 5 चेंडूमध्ये 12 धावा, 1 विकेट मिळवली त्याने आपल्या संघासाठी. पण इथे मात्र स्ट्राईक ज्याप्रमाणे स्ट्राईकर आला कल्पेश मोहिते अत्यंत वेगाने आणि निर्दयीपणे तो तुटून पडला गोलंदाजांवर. हा चेंडू पुन्हा एकदा तसाच. नो बॉल. चेंडू फेकण्याची पद्धत चुकलेली आहे चक गोलंदाज आणि त्यासाठी मात्र ताबडतोब स्ट्राईक एंडचे पंच तुम्ही आता बंटी जाधव यांनी मात्र हा निर्णय दिला. नो बॉल आहे. स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाही पण लगेचच मात्र बघायचं आहे. येस. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू तुम्ही गोलंदाजी करणारा रिव्ह्यू फक्त तुम्ही बॅटिंग ओव्हर द बेस्ट आणि रनआउटसाठीच घेऊ शकता ते पण फलंदाज. नो बॉल कॉल केले पंचांनी. गोलंदाजी करू शकणार नाही आता मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाज या षटकातला विशाल सकपाळ. ही पाहतात अनिकेत भाऊ 11. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खेळ केला त्या संघाने. जेव्हा जेव्हा त्यांच्या संघासमोर जेव्हा कुठला संघ आला त्या संघाला मात्र 1 विकेट त्यांनी टिकवू दिली नाही. ऑल डाऊन केलं होतं. असा मात्र ही ओळख आहे या अनिकेत भाऊ 11 या संघाची. पेनल्टीच्या 3 धावा आणि 1 नो बॉल अशा 4 धावा ॲड करायच्या धावफलकावर. आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आता वापरावा लागेल तो अनिकेत भाऊ 11 या संघाला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. गोलंदाज आहे तो परेश. या षटकातला शेवटचा चेंडू तो टाकेल परेश. राऊंड विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडू ऑबीमध्ये मिस टाइम. फटका. झेल उडालाय अँड आउट. बिग विकेट. दिस इज द बिग विकेट. सरप्राईज विकेट. आणि हे सरप्राईज पॅकेज होतं
तर सरप्राईज पॅकेज नाही. येस, पण तेच सांगतायच. एक ज्याप्रमाणे इथे सेलिब्रेशन सुरू झालं मैदानावर आमच्या कॉम्प्युटर मागच्या डाव्या बाजूला, असं वाटलं विकेट आहे की, कारण तो फ्री हिट चेंडू होता आणि निश्चितच बाल बसवले तिथे, कारण एकच चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आला होता, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी त्या षटकातला, आणि 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि या चेंडूवर येते ती 1 धाव, त्यामुळे 70 धावसंख्या अंकित झाली 5 षटका अखेर, आणि निर्णायक षटकातूनही मार्गस्थ होणं बाकी आहे. नॉट ओनली प्लेअर, बाय मी ऑल्सो, आम्ही एक्सायटेड झालो भरपूर की ही विकेट मिळाली की काय फलंदाज कल्पेश मोहितेची. पण तो फ्री हिट होता, कारण थोड्या वेळ अगोदर ती चर्चा सुरू होती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर त्यांच्या खेळाडूंची, आमच्या आयोजकांसोबत. निर्णायक षटक गोलंदाज येतो, गोलंदाज घेऊन तो म्हणजे सचिन. फ्री हिट चेंडू होता, त्यामुळे एकच धाव मिळते चेंडू ती कल्पेशला. सचिन येतो गोलंदाजी मार्कवर, निर्णायक षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. शेवट षटकामध्ये स्ट्रायकिंग केला कल्पेश मोहिते. स्टार्ट टू एंड चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 21 चेंडूत तब्बल 62 धावा कुठल्या त्या कल्पेश मोहितेने. शॉर्ट पिच चेंडू आहे, फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप लांब गेला हा फटका. षटकार. सुद्धा पहिल्याच चेंडूवर षटकारानेच केली आहे कल्पेश मोहितेने सचिनच्या. धावसंख्या 76 धावा, 4 गडी बाद, 76 लॉस ऑफ 4 इन द लास्ट ओव्हर. ओ द विकेट. सचिन खोदून काढलाय, चांगला फटका, वेगवान फटका, डीप मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू कव्हर करतात, फेक घेण्यासाठी थोडासा उशीर घेतलाय, पण इथे 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. कॅज्युअल राहिलं तिथे खेळाडू. चेंडूची फेक ताबडतोब करणं गरजेचं होतं. भरपूर वेळ घेतला चेंडू फेकण्यासाठी, आणि तेवढाच त्याला संधी भेटली, मौका भेटला स्ट्रायकिंगला जाण्याचा, आणि या 2 धावा तो कंप्लीट करतोय. धावसंख्या 78 धावा धावफलकावर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल हाय जर बघितलं तर राजा घाडकेच्या नावावर रेकॉर्ड आहे 79 धावेंचा, आणि तो रेकॉर्ड त्याच्याबद्दल बघायचं, ब्रेक करणार का स्ट्रायकिंग गेला कल्पेश. इंडिव्हिज्युअल हाय स्कोर 79. तो बॅट बघायचं आहे, चेंडू कुठे ब्रश होतोय, जास्त लांब जात नाहीये चेंडू, स्वतः गोलंदाज तिथे चेंडू जाऊन कव्हर करतोय. 78 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 4 विकेट. चार गडी बाद. निर्णायक षटक मार्गस्थ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जर उल्लेख केला तर चेंडू अजूनही शिल्लक आहे 3 या षटकातले. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकात सचिनने, बांधून ठेवले. एक षटका निश्चित आला, एक डबल आहे. नंतरचे काही चेंडू थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय तो सचिन. खोदून काढलाय, चेंडू उंच गेलाय, आणि बघायचं आहे लांब सुद्धा गेलाय. षटकार. पण बघितला पराभूत झाला त्या संघाचा आघाडीचा फलंदाज राजा घाडगेच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. 9 षटकाराच्या मदतीने 22 चेंडू 22 चेंडूत तब्बल 79 धावांची खेळी ती अजूनही अजरामर आहे. आणि बघायचं आहे तो विक्रमी त्या मोडीत काढणार का कल्पेश मोहिते, कारण त्याच्याकडे अजूनही 2 चेंडू आहेत, आणि त्याचा वैयक्तिक धावसंख्या जी बघतोय आपण 76 आहे. लेवल करणार की मोडीत काढणार याचकडे सगळ्यांचं लक्ष झालं, कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्याच्याकडे. नक्की नक्की नक्की. थँक्यू थँक्यू. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन. खोदून काढले, पॅरल स्ट्रोक आहे तसं काय तिथे, आणि झेल. रेकॉर्ड अजूनही अबाधित राहील तो राजा गाडगेच्या नावावर. 76 धावांवर बाद होतोय तो कल्पेश मोहिते.
देते हरिभक्त पारायण अंकुश महाराज कुंगटेकर जे आमच्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघसुद्धा मला पाहायला मिळतो आहे. तर त्यांच्या माध्यमात एक छोटीशी कॉम्प्लिमेंट येते ती म्हणजे निलेश पवारसाठी सातत्याने एवढ्या दिवसामध्ये ते समालोचन करते त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी एक छोटीशी कॉम्प्लिमेंट्स येते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हो गुड बॉलिंग चांगला चेंडू चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाज धावचीत फलंदाज बाद धावसंख्या स्थिरावली आहे रोडावली आहे ती 84 या धावसंख्येवर 84 धावसंख्येवर अजून एक फलंदाज बाद होतोय. एकूण गडी बाद आहेत शेवटच्या चेंडूवर एक विकेट मिळते ती धावची स्वरूपामध्ये आणि एकूण 6 गडी बाद झाले ते 84 या धावसंख्येवर. तर छोटीशी एक कॉम्प्लिमेंट्स त्याचा स्वीकार करायचा निलेश पवार अंकुश महाराज कुमटेकर यांच्या माध्यमातून कॅशच्या स्वरूपात एक छोटीशी आम्ही कॉम्प्लिमेंट देत आहोत. एवढे दिवस त्यांनी मात्र खूप सुंदर समालोचन केलं आहे आणि एक छोटीशी कॉम्प्लिमेंट्स म्हणजे निश्चितच निलेश पवारसाठी हे एक फक्त प्राईज नाही हे आशीर्वाद आहे हे प्रेम आहे आज पोलादपूर तालुक्यातील सर्व आमच्या समर्थकांचं त्यांच्या प्रेक्षकांचं त्यांच्या सर्व मुंबईचा ओपनचा जो संघ आहे अंकुश कुमटेकर यांचा त्यांच्या ओपनच्या संघाचे स्वतः व्यवस्थापकसुद्धा आहेत निलेश पवार आणि त्यांच्यासाठी ही छोटीशी कॉम्प्लिमेंट्स भेट त्यांनी दिलेली आहे. तर एकूण 6 षटकं संपत आहेत 84 धावा कुठल्याच मैदानावर 85 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते प्रथम फलंदाजी करत असताना राम वैदानी वॉरियर्स या संघाने आणि लक्ष ठेवलं आहे मैदानावर ते फलंदाजी आता फलंदाजी करण्याचा प्रयत्न जो करतील संघ म्हणजे चेस करेल तो अनिकेत भाऊ 11 या संघासमोर 85 धावा त्यांना करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. थोडीशी विश्रांती घेतो कॉमेंट्रीपासून इन्व्हाइट करतो ज्या समालोचकाला आता मात्र दुभातात मैदानावर आमच्या अंकुश महाराज कुमटेकर यांनी मात्र खूप सुंदर असं कॉम्प्लिमेंट दिली. हे प्रेम असतं एखाद्या व्यक्तीप्रती किंवा ज्याने मात्र खूप चांगली कामगिरी त्याच्याप्रती त्याला आपण कधी कधी खूप चांगलं साईन म्हणून म्हणतो मात्र गुड साईन म्हणून मिळालं ते म्हणजे निश्चित अंकुश महाराज कुंटेकर यांच्या माध्यमातून ते म्हणजेच आमचे समालोचक निलेश पवार यांना या आपण ऐकूया त्यांचाच आवाज या सत्रामध्ये जेव्हा धावसंख्येचा पाठलाग इथे करायला उतरेल अनिकेत भाऊ 11 हा संघ. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. ज्यांना आपण ऐकतायत रतनबा पाटील स्मृती चषक स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांचा आवाज ऐकलाय. सांगीम प्रीमियरला देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. कृपया जे आपण टॉस बॉक्समध्ये बसलेत तिथं लाईव्हला जरा वेगळं वाटतं. टॉस बॉक्सला बसलेत कृपया विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे. गणेश बाविस्कर सर निलेश दादा कळसकर आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे. तिथं कॉमेंट्री बॉक्स त्या बाजूला टॉस बॉक्स आहे तिथं मात्र नक्कीच आपण बक्षिसांचं लाईव्हला देखील दाखवलं जातंय. 85 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे निखिल सकपाळ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदेश बांद्रे. दोन फलंदाज 14.17च्या सरासरीने धावसंख्या लक्षात पाठलाग करायचा आहे. 84 झालेत 85 बनवायच्यात. 36 चेंडू आणि 85 धावांचं लक्ष घेऊन निखिल सकपाळ स्ट्राईक एंडवरती कालच्या दिवसातील हिरो आज कशा प्रकारे कामगिरी करतोय. काल जर पाहिलं तर 125 धावा तब्बल कुठल्या. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला बॅटच्या रडारमध्ये आला नाही. एक सिंगल घेतली गेली एका सिंगलने संघाचं खातं या ठिकाणी खोललं जातंय ते
म्हणजे अनिकेत भाऊ 11 या संघाचं. आदेश बांद्रे आणि निखिल सकपाळ. काल जर पाहिलं तर आदेश बांद्रेने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं आणि निखिल सकपाळला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम केलं. आज देखील तेच करावं लागेल. चेंडू हवेत उडलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहिला धक्का बसतोय. अनिकेत भाऊ 11 संघाला. आदेश बांद्रेची खेळी संपुष्टात. खेळू बाद. नक्कीच कल्पेशने देखील टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही देखील 80-85 धावा बनवू आणि ते टार्गेट सेट केले, स्वतः अर्धशतक खेळी करून नक्कीच संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. मोठा फटका निखिल सकपाळ, परंतु त्या ठिकाणी झेल टिपलाय. मोठा धक्का बसतोय अनिकेत भाऊ 11 संघाला. निखिल सकपाळची देखील खेळी संपुष्टात. बॅक टू बॅक दुसरा धक्का. खेळू बाद. मोहितेसाठी प्राइज आलंय. अर्धशतकी खेळी केली आणि त्याच्यासाठी नितेश शिंदे यांच्याकडून 2500 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश मोहितेच्या खेळीसाठी नक्की झालंय. परंतु आता गोलंदाजी करतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का? पहिलं जर पाहिलं तर आपण समीर जाधव याची हॅट्रिक पाहिली आणि आज जर पाहिलं काल जर पाहायला गेलं तर सागर सकपाळची हॅट्रिक पाहायला मिळाली. परंतु आज नक्कीच कल्पेश मोहिते हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये बॅटिंग देखील तेवढीच चांगली केली. विस्फोटक विध्वंसक फेरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा चेंडू बॅटच्या टोला लागण्याचा प्रयत्न, धावबाच्या रूपात डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न नक्कीच केलाय, परंतु नेम चुकला आणि एक सिंगल घेतली गेली. एकच सिंगलने संघाचं धावफलक जर पाहिलं 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. बॅकफुटवरती पहिल्या षटकामध्ये आणले श्रीराम वर्धनी फायटर या संघाने. अनिकेत भाऊ 11 या संघाला. नक्कीच रुपेशजी सकपाळ यांचा संघ रामवर्धनी फायटर तर अनिकेत भाऊ 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इरेश्वर उंबरकोंड. दोन संघादरम्यानची ही लढत. पहिल्या सामन्यामध्ये कुमटेकर माऊली वॉरियर्सने तब्बल 99 धावांचं टार्गेट सेट केलं. 100 धावा बनवणार आजच्या दिवसातील संघ ठरलाय. या स्पर्धेतील जर पाहिलं 133 धावा ज्या बनवल्या श्रावणी 11 संघाने. चेंडू शिल्लक आहेत ते 2. कल्पेश मोहिते पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. या बॅटची एज घेतली. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही आणि धक्का क्रमांक 3 खेळू बाद होईल. तो विशाल सकपाळ माघारी परततोय. माघारी परतताना पाहायला मिळतोय. बुमरा या नावाने देखील प्रसिद्ध हा देखील खेळाडू शून्यावरती बाद झालाय. शून्यावरती बाद होणारे खेळाडू जर पाहिलं गेलं तर निखिल देखील शून्यावरती 1 धाव केली आणि त्यानंतर आदेश शून्यावरती बाद झाले. बाळकृष्ण देखील शून्यावरती बाद होत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅटची एज यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. बॅक टू बॅक चौथा धक्का या ठिकाणी दिला गेलाय. तो म्हणजे अनिकेत भाऊ 11 या संघाला. आता आशिष पवारची खेळी देखील संपुष्टात. खेळाडू क्रमांक 0 वरती बाद होणार हा 3रा. क्रिकेटचा खेळ पाहतोय. रामवर्धनी फायटर संघाचे संघ मालक रुपेशजी सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कल्पेश मोहितेसाठी नक्कीच आलंय. बक्षिसांचा वर्षाव कल्पेश मोहितेवरती होतोय. रामनगरचे रामवर्धनी फायटरचे संघ मालक आहेत आणि
हनुमाननगरचे चाहते देखील नक्कीच खुश असतील कल्पेश मोहितेचा खेळ पाहून. अष्टपैलू कामगिरी, कर्णधाराची भूमिका, कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट ची भूमिका नक्कीच निभावतो. एक मोठी जिम्मेदारी घेऊन संघाला घेऊन उतरलाय कल्पेश मोहिते. एक विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळाली, गोलंदाजी देखील तेवढी धारदार त्याची पाहायला मिळाली. षटक संपलंय पहिलं, केवळ 2 धावा दिल्यात आणि 4 खेळाडूंना माघारी परतवले. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सुजित. खालवरपतीचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. विशाल सकपाळ त्या ठिकाणी होते, एक सिंगल घेतली. बॅटिंग करत असताना जर विशालने देखील चांगली फटकेबाजी केली, जर कुठेतरी धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आकाश माने चेंडूवरती आले, डीपमधून एक सिंगल घेतली. एका सिंगलवरती समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा सुजित सज्ज होईल गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या क्षेत्रामधून डीपमधून फिल्डर त्या ठिकाणी येईल. एक सिंगल तत्वर घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय तो 4 या आकड्यावरती. 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर अनिकेत भाऊ 11 पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवरती गेलाय. हा शॉर्ट बॉल स्लोअर वनपतीचा, गती कमी केली. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तत्वर घेतली. एक सिंगल, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड पुढे गेलाय 5 धावांवरती. 4 विकेट गेल्यात. विशाल सकपाळ आणि सागर सकपाळ यांना नक्कीच भागीदारी करावी लागेल, मोठी भागीदारी रचावी लागेल. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट पाहतोय. पोलादपूर तालुक्यातील मोठी स्पर्धा यंगस्टारच्या माध्यमातून PTPL ही स्पर्धा नक्कीच उद्या आली. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच पाहायला मिळते, जिथे खेळाडूला पूर्ण गणवेश दिला, शूज देखील दिले गेले आणि 24 संघ मालकांना संधी दिली या स्पर्धेसाठी. आज सुपर 12चे सामने पाहायला मिळत आहेत, त्यामधील या लढती सुपर 12च्या. चेंडू हवे स्लोवरमध्ये, चेंडू गती कमी गेली. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडलाय. सागर सकपाळ देखील माघारी पडतील. धक्का क्रमांक 5 अनिकेत भाऊ 11 या संघाला. पाच विकेट गेल्यात. अर्धा संघ गारद झालाय. अनिकेत भाऊ 11 संघाचा 25 बॉल आणि 80 धावांची आवश्यकता. इथं मात्र पहा, पंचांकडे अपील केलंय लेग बी 4चं आणि नक्कीच पायचित पकडलं गेलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय विशाल सकपाळ. 6वा धक्का अनिकेत भाऊ 11 संघाला 5 या आकड्यावरती. सहा विकेट गमावल्यात. 2 षटकं संपलेत. 24 चेंडू येणारे शिल्लक. 80 धावा ज्या बनवायच्यात. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा महाकुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 6व्या दिवसामध्ये ही स्पर्धा, सोमवारपर्यंत चालणारी ही स्पर्धा. अंतिम दिवस. आज सुपर 12चे सामने, उद्या देखील सुपर 12चे सामने पाहायला मिळतील आणि शेवटच्या आणि अंतिम दिवशी सुपर 6चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय, परंतु त्याला खेळलं गेलंय समोरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीपमधून येतोय आणि नक्कीच 2 धावा घेतल्या गेल्या जातील. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तो 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. एका षटला पाहिलं तर कल्पेशचं पहिलं षटक पाहिलं, केवळ 2 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतल्या. त्यानंतर सुजितने देखील तशाच प्रकारची गोलंदाजी केली. बॅटची एज घेतली गेली. चेंडू नक्कीच लॉंग स्टॉप रिजन मध्ये जाईल. येतोय हा चौकार. 4 धावा. हा चेंडू देखील वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूने मात्र नक्कीच बीट केलं या षटकामध्ये. कल्पेश मोहिते लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय. निखिल मोरे यांचे देखील योगदान या स्पर्धेसाठी सहकार्य
कबड्डीपटू देखील आहेत. हा मोठा फटका आखूट टप्प्याचा होता, त्याला मात्र लॉंगआउटच्या क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक आकाश माने त्या ठिकाणी होते. कापडे संघाकडून त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले आणि एकच सिंगल घेतली. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये देखील केवळ आतापर्यंत धावा दिल्यात त्या कल्पेशने 7. रिक्वायरिंग रेट झपाट्याने वाढतोय. 21.90च्या सरासरीने नक्कीच पुढे जाताना पाहायला मिळते. एकेरी धुरी धावा घेतल्या जात आहेत. सुजित वाघमार याच्यासाठी देखील पारितोषिक आले. रुपेश सकपाळ साहेबांकडून 500 रुपयाचे कॅश प्राईज. नक्कीच या 3 दिवसामध्ये तुम्हाला बक्षिसांचे खैरात नक्कीच बक्षिसांचा वर्षाव होताना पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूला हक्कू टप्प्याचा बॉल साईल त्या ठिकाणी होते. कोणतीही चुकी करणार नाही. सौरभ माघारी परततील. धक्का क्रमांक बसतोय तो 7वा. अनिकेत भाऊ 11 खेळाडू माघारी परततोय. 5 विकेट हॉल केल्यात कल्पेश मोहितेने. 5 विकेट मिळवणारा गोलंदाज दुसरा गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतील. आतापर्यंत षटक क्रमांक 3 संपलंय. क्रिकेटचा महाकुंभमेळा. कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता, कोण होणार मालिकावीर, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कोण होणार उत्कृष्ट गोलंदाज, कोण होणार या स्पर्धेचे मानकरी. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या मैदानामध्ये ह्या महाकुंभाच्या मेळ्याची हाजरी तुम्ही नक्कीच लावा. या मैदानामध्ये ही स्पर्धा पाहण्यासाठी नक्कीच आपण या. व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या. स्कोर कार्ड जर पाहिला तर कुठेतरी 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 18 चेंडू आणि तब्बल 71 धावांची आवश्यकता. सुजित मोठा फटका. पुन्हा खेळायचा प्रयत्न ऑन साईडला. साईल त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल घेतले. एका सिंगलवरती समाधान मानावं लागतं. एका सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाही. स्कोर कार्ड जर पाहिला तर 16. रिक्वायर्ड रन रेट झपाट्यानं वाढतोय. 17 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता. अनिकेत भाऊ 11 संघ संपूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. स्लोवरपदी चेंडू गती कमी केली. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. जेल होईल का? आणि हो, या ठिकाणी 8वा खेळाडू माघारी परतलाय. अनिकेत भाऊ 11 या संघाचा. भाऊ 11 संघ कालच्या दिवसामध्ये 2 संघांना पराभूत दोन संघांना त्यांनी ऑल आउट केलं होतं. परंतु आता जर पाहिलं अनिकेत भाऊ 11 16 धावांवरती 8 विकेट. चौकार येतोय 22च्या रूपात. 20 धावांवरती जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड. नक्कीच धावफलक 20 या आकड्यावरती 8 खेळाडू माघारी परतल्यानं सुजित वाघमारेचं वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं षटक पाहायला मिळते. या ठिकाणी पहा सुरेखरित्या चेंडू टाकला होता. पंचांकडे अपील केलं गेलं होतं, परंतु अपील पंचांनी फेटाळून लावले. लेग बिफोरचं अपील होतं. एक सिंगल नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुजित लोअर फुल टॉस, त्याला मात्र खेळलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी साहिल झेल टिपताय. 3रा झेल त्यांनी टिपलाय. 9वा धक्का अनिकेत भाऊ 11 संघाला 20 या आकड्यावरती.
कल्पेश मोहिते आणि कल्पेश मोहिते नक्कीच आज या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. बरंचलाय चांगला चेंडू पंचांकडे अपील, पंचांनी बोट उतरून धरला आणि खेळाडू मात्र बाद होतोय. 10वा अनिकेत भाऊ 11 संपूर्ण संघ गारद विजय मिळवला जातोय. मोठा विजय श्रीराम वर्धाईनी फायटर. थँक्यू डीजे. तर या स्पर्धेमधील आपण जर पाहिलं मोस्ट रन स्कोरर ज्या आज 6वा दिवस आहे त्यामध्ये कल्पेश मोहिते 152 धावांनीशी पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. हायएस्ट स्कोर 76. त्यानंतर रवींद्र इंगवळे 137 क्रेझी बॉईज. मयूर खाडे सार्थक 11 धामणदेवी तिसऱ्या क्रमांकावरती 134 धावांनी. निखिल सकपाळ 126. मनोज घाडगे सार्थक 11 धामणदेवी 105. अरविंद पासवान 105 मित 11 पितळवाडी संघाचे. अभि केसरकर 104. राजेश घाडगे श्रावणी 11 देवळे 101. अरविंद तुटीलकर 88 धावा. दीपक जाधव 83 धावा. असे टॉप 10 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. आणि टॉप 10 बॉलर कल्पेश मोहिते 12 विकेट. शैलेश शेलार 10 विकेट. सागर सकपाळ 10 विकेट. सोमनाथ उतेकर 10 विकेट. अक्षय जाधव 9 विकेट. अमीर धामनकर 9 विकेट. सुजित वाघमारे 9 विकेट. श्रीराम फायटरचा सुजित वाघमारे. प्रणय चोरगे 9 विकेट. रोहित साळुंके 8 विकेट. आणि अजिंक्य पवार 8 विकेट. हे टॉप 10 बॉलर आपल्याला पाहायला मिळाले. तर जाऊया टॉस बॉक्सकडे. तिथं प्रेझेंटेशन बॉक्स. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नक्कीच. 76 धावा कुठल्या 4 विकेट्स देखील घेतल्या. पोलादपूरचा पोलाड कल्पेश मोहिते याच्यासाठी पारितोषिक निलेदादा यांच्याकडून 500 रुपये अर्ध्या शतकासाठी. वॉच नक्की दिलं जाईल. अर्धशतक ठोकलंय निलेदादा यांच्या शुभ हस्ते. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देऊया. रामवर्धाईनी फायटर. कडक बॅटिंग 73 धावांची तुफानी इनिंग. दुसरा खेळाडू हायएस्ट स्कोरर. पहिला खेळाडू राजेश घाडगे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेदादा यांच्याकडून 500 रुपये. एक तुफानी खेळी 20 फलंदाजी त्याच्या रुपेश दादा सकपाळ यांच्याकडून 500. विजय तळेकर यांच्याकडून 500. तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक. सुजित वाघमारे आपण देखील आपल्यासाठी देखील 500 रुपये. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट. तर वॉच देखील दिली जाते जी शॉकचा. तसेच विजय ब्रँडचा गॉगल बाळा गायकवाड यांच्याकडून. सुप्रीमोचे हँड भूषण गायकर आणि विजय परब यांच्याकडून प्रतिमा दिली जाते. पहिल्या क्रमांकावरती टॉप 10 मध्ये पहिल्या क्रमांकावरती
चला टॉससाठी या रामवर्धनी फायटर संघाचा कॅप्टन कल्पेश मोहिते आहे या ठिकाणी. सुजित वाघमारे या 500 रुपयाचं पारितोषिक आपलं देखील आहे. कुमटेकर माऊली वॉरियर्स दीपक जाधव टॉससाठी या. कुमटेकर माऊली वॉरियर्स टॉससाठी या. कल्पेश, ही तुझी इनिंग होती आणि पहिल्या क्रमांकावरती तुला पाहायला मिळते आणि अर्धशतक देखील तुझं या स्पर्धेतील 6वं अर्धशतक कल्पेश मोहितेच्या नावावरती. एवढी विस्फोटक खेळी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. तुझ्या या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? सर टीम कॉम्बिनेशन आमचं जरा व्यवस्थित करायचं, कारण का थोडंसं काही नवीन प्लेयर आहेत ते थोडं जरा म्हणजे एकदम दडपणा खेळत आहेत. ते जरा त्यांना सुरुवातीला सांगितलं की दडपणाखाली न खेळता तुम्ही फ्री माइंड जे तोपर्यंत ग्राउंडवर आहे तोपर्यंत तुम्ही रन फक्त सिंगल डबल चालू ठेवा, एका साईडने विकेट जाऊन नका देऊ. शेवटला जो मॅचचा रिझल्ट होईल तो आपण 100% आपल्या बाजूनेच होईल, एवढंच मी बोलू शकतो. कल्पेश, त्याला कुमटेकर माऊली वॉरियर्स टॉस करून घ्यायचा. आपल्या संघाची मॅच टॉस या ठिकाणी केला जातोय. श्री रामवर्धनी फायटर विरुद्ध कुमटेकर माऊली वॉरियर्स. टॉस निलेश शुभ असते TPL, परंतु यंगस्टार नक्कीच आलंय. दीपक, काय असेल निर्णय तुमचा? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर रामवर्धनी संघ आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंचांना देखील विनंती आहे, आपण देखील मैदानामध्ये दाखल व्हा. चला कुमटेकर माऊली वॉरियर्स आपलं बॅट्समन पाठवा आणि रामवर्धनी फायटर कापडे बुद्रुक रुपेशी सकपाळ यांचा संघ, तर एका साईडला अंकुश महाराज कुमटेकर आणि सचिन सुर्वे यांचा संघ. विजय तळेकर काय सांगतायत की ही मॅच जिंकायचीच आहे. संघाचे मॅनेजर आहेत